गाडी घेऊ का म्हणलं भैयाची दवाखान्यात जायचं होतं. हा घे ना. तर काय झालं माहितीये का, उन्हात आलो फिरल्यामुळं काय झालं, त्याला ऊन लागलं आणि तिची तब्येत जरा गरम जसं खराब झाली. तर त्याला जे आहे ना थोडंसं ताप पण आहे आणि त्याचं थोडंफार पोट पण दुखू राहिलं. तर आज आम्ही त्याला दवाखान्यात नेऊ राहिलो आता. तर आलो. काय झालं बाळा? पाय पण दुखत आहे आणि ताप पण आली का पाहू? हो, त्याला ताप पण आली मस्त. म्हणजे ताप जरा चांगलीच आली त्याला. त्याचं अंगला एकदम गरम गरम आहे. तर त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो आता. आम्ही आता सगळं दुखत त्याचे हात पाय डोळे सगळं. चल फाईल घे खायचं बाई. हा थैली घेऊन टाक. ते उन्हात जास्त फिरल्यामुळं काय झालं माहिती आहे का, त्याची तब्येत जरा खराबच झाली. तर त्याला आता आम्ही दवाखान्यात घेऊन राहिलो. त्याची फाईल वगैरे घेतली आम्ही सगळं. हा हो हो हा हा पा ऊन पण कमी झालं. पंख्याजवळ पहा म्हणतात असं म्हणतात ते. चल थैली गिली घेतलं त्याची. रुमाल गिमाल घे बांधला ना त्याला. हा मला पण त्याला रुमाल. चल घे. त्रिशाला सांगून दे की आम्ही दवाखान्यात चाललो म्हणून. हा हा दीदी तर नाही म्हणलं तर मग दीदीला पण सगळं घेऊन जाऊ आपण. हा चल मी दीदीला आवाज देऊ का त्रिशाला? हा हा ठीक आहे. त्रिशाला विचारून येतो मी. त्रिशा आहे वरती. चला मी जाऊन येतो एकदा वरती. त्रिशा वरती आहे. हा जा. तू चालला का वरती? हा चला भैया. ऊन पण भरपूर आहे. पण काय माहिती का, ते असं म्हणजे किरकिर करूला आलो. तर मग त्याच्यासाठी म्हणलं एकदा त्याला दवाखान्यात जाऊन घेऊन पाठवून, म्हणजे दवाखान्यात जाऊ आणि त्याला दाखवून देऊ. म्हणजे कमीत कमी ते थोडा तरी त्याला शांत होईल. आता थोडा चिडचिड करू राहिला. जेवण काहीच केलं नाही त्यानं. नुसतं ते चिडचिड करू राहिला. पाहू हा औषध दिलं तरी त्याला बरं नाही पडू राहिलं. पाहू आता. दीदी चालली का तू? येते का गावात? आम्ही गावात चालू भैयाला दवाखान्यात न्याला. हा येते का? हा चाल. हा हो आई सगळं सांगतो. पाय हात पाय चाल. तर त्रिशा येऊ राहिली म्हणते ती. चला भैया चालला समोर. चला चल दादू चल ना पटापट. कसा चालू राहिला पाहिजे. अटकू चाललं लगे नुसतं नाटकं करणं चालू केले ते ना. अटकूस मी समोर जातो. त्याला येऊ द्या मग. चल कांचनचा. हा चाबी पण घेतो. चाबी घे ना गाडीची. गाडीची चाबी पण घेतली. चल चाबी आणली. आलो नाही. मम्मी पुढून येते का? बर चाल बैस मग. चला बसा. बैस बाळा खाली बैस. हा चल त्रिशा चाल बाळा लवकर. रुमाल बांध ना दीदीचा. हो रुमाल गिमाल बांध बाळा. वरती चालू होऊन जात. इथं पकड बर. ते सांगतो मी. पकड इथं खाली खाली एकच शेंडूक टाकली. रुमाल बांधला. कान खाली घे दीदी. आणि तू पण मांग बैस बाळा. मांग बसा तुम्ही. रिकाम्या गोष्टी नको करू आता.
रुमाल बांधतात ते दाखवलं. किती हो मग? मला तरी वाटतं याला ऊनच लागलं असणार. ऊन लागलं म्हणजे काय तर जाऊ दे ना, दवाखान्यात जाणं जर हात पाय दुखतात. थोडं 2 मिनिटं काढून बंद कर. सर नाही ना लवकर काय करू राहिला तू? चप्पल काढून करत. आता हे मस्त इथं ही खेळते. दवाखान्यामध्ये आले की वजन काटा. वजन किती आलो तर पाहू? 15 किलो. आणि त्रिशा तुझं? आता कांचनचं किती येतात जाय. कांचनचं वजन आहे 43. आता 42. आता माझं पाहू. आता माझं पाहतो 83. थांब सारखं आता 0 झालं. डबल पाहू दे. एकच आहे ना बाबा. 83. आता हां बस आलोक तर 15 हां राईट 15 आहे. हां दीदी तू? दीदी तर 24 किलो आहे. हां 0 कर. हां 24 आहे. चालेल असं खेळत राहतात बसे. चालेल आता हिची आई पण लिफ्ट नाही दाबू नको. नाही अरे खाली येतात ना ते. हां खाली येतात ते. लिफ्ट दाबलं म्हणजे खाली येते ती. आता 3ऱ्या मजल्यावर आहे असं म्हणले तिथं. हां नाही चला खाली चला चला आता चलो. आम्ही दवाखान्यात आलो पण सर नव्हते. सर राहिले बाहेर. तर आता आम्ही येऊन पण काही फायदा नाही झाला आमचा. तर आम्हाला डबल वापस जाणे. चला त्रिशा चाल चला. आता 6 वाजता येणे वापिस डबल. हां चल बसा. थोड्या वेळानं हां पहिलेच म्हणलो. दीदी तू हे कर. दस्ती घाल ना तू. तिला अशी बांधून देते मी आता. बांधून दे. नाही बांधून ते पटकन तिला. कानं ठेवत नाही ना आता. असंच बांधू. बैस. असंच बांधू. ठेवत नाही ना कानं. हा मग काही होत नाही असंच दिसू दे. जरुरी नसतं. उन्हाळा
भैया थोड्या वेळानं जाऊ हा. आता थोड्या वेळ झोप, थोड्या वेळानं जाऊ हा. डॉक्टर नाही आले त्याच्यामुळे आमचा झाला पचका. आता आम्हाला जाणे 6 वाजता. आता 6-6:30 वाजता डॉक्टर साहेब येतील तेव्हा. आता आलो आम्ही घरी. पाहू आता हे लेकरं काय करत मस्त करत असतील आता. चावी पाठी काय झालं? आम्ही आलो घरी. मस्त थकले आहे की नाही आता ती पाट्या करून पडली. दीदी?